ब्रॉट टू यू बाय विगार्ड। छत्रपती शाहू महाराज लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि आज त्यांच्याकरता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भव्य जाहीर सभा कोल्हापुरातल्या गांधी मैदानामध्ये पार पडत आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आणि सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते विश्वजित कदम सर आहेत। विश्वजितजी, खरं तर सांगलीची लोकसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे। तुम्ही भाष्यसुद्धा संपूर्ण जाहीर मेळाव्यामधनं केलं आणि त्याचे रिॲक्शन्स देखील उमटलेले आहेत। आज तुम्ही कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेतली। शाहू महाराजांच्या संदर्भात आज एक अत्यंत महत्त्वाची सभा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची होते। मोदींची सभा झाली, परंतु मोदींनी एक साथ घातली की खरं तर मान गादीला, परंतु मत मंडलिकांना द्या। मोदींच्या या उत्तराला कसं प्रत्युत्तर द्या? नाही, मला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काय त्यांच्या भाषणात म्हणलं मला पूर्ण त्याची कल्पना नाही, पण मान आणि मत असं वेगळं कसं असू शकतं? छत्रपती श्रीमंत शाहू महाराज ह्या गादी बाबतीत मान हा संपूर्ण महाराष्ट्राला आहे। कोल्हापूरकरांनाच नव्हे, कोल्हापूरकरांना तर आहेच, पण संपूर्ण महाराष्ट्राला आहे। आणि छत्रपती शाहू महाराज पहिले त्यांनी जे महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांच्या विचारातून त्यांच्या कृतीतून जी क्रांती घडवली आणि जे काही त्यांनी त्यांच्या राजवटीत जे इथल्या शेतकऱ्यांसाठी धरणं बांधली, इथल्या लोकांसाठी जे सामाजिक तिढे त्यांनी नष्ट करून इथल्या मागासवर्गीय समाजातल्या आमच्या तरुण पिढीसाठी, बांधवांसाठी ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। इथे जे वसतिगृह सुरू केले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे काही त्यांना आदर होता, त्यांनी जी एकमेकांनी जे सहकार्य केलं, हे सगळं महाराष्ट्राच्या इतिहासात ज्ञात आहे। आणि म्हणून मान हा श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या गादी बाबतीत लोकांच्या मनात आहे आणि त्याच्याकरता आज ते मतातही परिवर्तन होईल, मला खात्री आहे, मला विश्वास आहे। आणि छत्रपती शाहूजी महाराज हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील। तुम्ही म्हणता एकीकडे छत्रपती शाहू महाराज प्रचंड मताधिक्यांनी जिंकून येतील, परंतु त्यांचा प्रचार प्रसार तिन्ही तुमचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष करताना पाहायला मिळतात। स्वतः मुख्यमंत्री 2 दिवस कोल्हापुरात तळ ठोकून होते, कारण की त्यांचा उमेदवार आहे संजय मंडलिक या संपूर्ण लोकसभेच्या उमेदवारीच्या रिंगणामध्ये। कुठेतरी छत्रपती शाहू महाराज यांच्या दत्तक जे ते शाहू घराण्यात दत्तक आले, त्या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह जे आहेत ते सत्ताधारी पक्षाकडनं उपस्थित करण्यात आले आणि त्या संदर्भात एक व्यक्ती समोर आलेला होता आणि त्यांनी खरं तर मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली की शाहू महाराज हे वंशज नाही आहेत, मी खरा या गादीचा वंशज आहे म्हणून। आणि त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील चर्चा केलेली आहे। या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देखील हात घालताना पाहायला मिळतात। निवडणुकीच्या तोंडावर हे कितपत योग्य आहे आणि काय वाटतं असं राजकारण पाहून? बघा, कोल्हापूरचे नागरिक, कोल्हापूरची जनता ही जागृत आहे आणि सातत्याने कोल्हापूरकरांनी जे त्यांना योग्य वाटतं, जे खरं आहे त्याला साथ दिलेली आहे। मूळ प्रश्न असा आहे की इतिहास कुणी दडवू शकत नाही, सत्य हे उघडकीस येतं। छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत केवळ निवडणूक लागलं आहे म्हणून कुणीही येऊन काही बोलायचं हे योग्य वाटत नाही मला वाटतं इतिहास जो आहे, इतिहासामध्ये जे काय आहे ते लिहिलेलं आहे, कोल्हापूरकरांना ते कळतं, ते समजतं। आणि मला असं वाटतं की इतिहासापेक्षा वर्तमान आणि भविष्य काय, आज जेव्हा लोकसभेची देशाची निवडणूक होती आहे, वर्तमान काळ देशाचा काय, आपल्याला या ठिकाणी अधिक सुधारणा करायची, जे वर्तमान काळात सत्ताधारी पक्षाकडनं ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत, ज्याच्यामुळे महाराष्ट्राला गालबोट लागलं जातं आहे, जनतेचे प्रश्न सुटत नाही, बेरोजगारीचे प्रश्न सुटत नाही, महागाई प्रश्न आहेच। आज वर्तमान सुधारण्याकरता, भविष्य चांगला सुरक्षित ठेवण्याकरता आज छत्रपती शाहू महाराज या रिंगणातमध्ये लोकसभेच्या उतरलेले आहेत। त्याच्या बाबतीत सगळ्यांना सन्मान आहे, आदर आहे आणि म्हणून उगाच काहीतरी निवडणूक लागली म्हणून कुणीही काहीतरी बोला असं योग्य वाटत नाही मला। खरं तर सांगलीची लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झालेली होती। विशाल पाटील आता शेवटी तुमच्यापासून दुरावलेले आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही लोकसभेची जागा मागत होता आणि आता ते लिफाफा या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। खरं तर विशाल पाटलांकडनं आता असा प्रचार सुरू आहे की जिल्ह्यामधल्या नेत्यांकडनं जो माझा पत्ता कट करण्याचा कार्यक्रम सुरू आहे तो कुठेतरी त्यांच्याकडनं करण्यात आलेला आहे, असं थेट आता उघडपणे ते बोलताना पाहायला मिळतात। महाविकास आघाडीमधल्याच नेत्यांवरती, जिल्ह्यातल्या नेत्यांवरती त्यांची नाराजी आहे। हे पहा की मी जे सांगली जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता किंवा आमदार म्हणून जी लढाई गेले 3 महिने मी लढलो, ही सांगली जिल्ह्याच्या काँग्रेससाठी लढत होतो, हाताच्या पंजासाठी लढत होतो। आम्हाला नैसर्गिकरित्या सांगली जिल्हा हा पारंपरिक काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणारा जिल्हा हे सगळ्यांना ज्ञात आहे। गेले 2 वर्ष मी ज्या ताकदीने
जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची उभारणी केली, जे मोठमोठे कार्यक्रम आम्ही राबवले, त्याच्यातसुद्धा एक नवचैतन्य सांगली जिल्ह्याच्या लोकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उभं राहिलं. हे सगळ्यांनी माहिती आहे की मी काय काय परिश्रम मी स्वतः त्या ठिकाणी काँग्रेस पक्षासाठी घेतले. विशाल पाटील या ठिकाणी एकमताने मी त्यांना पुढं केलं, त्यांना सांगितलं की मला तर काही लोकसभा लढायची नाही आहे, तुम्हाला मी मदत करेल, तुमच्या पाठीशी उभा राहील. हे लोकसभा पण त्या हाताच्या पंजावर, कारण हाताच्या पंजावर ही जागा काँग्रेसच्या कोट्यात काँग्रेस पक्षासाठी मला महाराष्ट्रात द्यायची होती, मला दिल्लीच्या आमच्या काँग्रेस पक्षानं द्यायची होती, किंवा काँग्रेस पक्ष हा सांगलीत मजबूत आहे म्हणून आमचा तो वाटा आम्हाला उचलायचा होता काँग्रेस पक्षासाठी. आता जी काय परिस्थिती दुर्दैवाने उद्भवली त्याच्यात अनेक काही गोष्टी घडल्या. मी एक आठवड्यापूर्वी माझ्या भावना एका जाहीर स्टेजवरून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून व्यक्त केल्या. त्या मेळाव्याला नाना पटोले साहेब, थोरात साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, कारण ते सुद्धा ह्या काही घडामोडीतले साक्षीदार आहेत आणि सांगलीच्या जनतेला कळलं पाहिजे की का नेमकं काय घडामोडी घडल्या. मग त्या दिवशी मी अत्यंत परखडपणे, कुणाला आवडो न आवडो, मी माझ्या स्पष्टपणे भावना मांडल्या. ते माझं मांडणं कर्तव्य होतं. आज या क्षणाला या ठिकाणी थोडी खतखत लोकांच्या मनामध्ये आहे. हळूहळू ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु तुम्हाला विशाल पाटलांच्या वक्तव्यामध्ये तथ्य वाटतं का? कुठेतरी जिल्ह्यातल्याच नेत्यांकडनं, जिल्ह्यातल्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांची अडवणूक केली जाते, त्यामुळे ते तिकीट कापली जाते असं वारंवार, कारण की भाजपचे माजी आमदार कुठेतरी काहीतरी शिजलं आहे. काय शिजलं आहे, कसं शिजलं, कुणी शिजवलं, हे येणारा काळ त्यातलं सत्य उघडकीस येईल. ते जे काय आहे ते खरं कळेलच. पण एक नक्की, सांगलीची जागा ही जात नव्हती, पण काहीतरी षडयंत्र झालेलं आहे जेणेकरून, ठीक आहे, राज्याच्या राजकारणात मला असेल, जिल्ह्याच्या राजकारणात विशालला असेल किंवा आम्हा दोघांना असेल, या ठिकाणी टार्गेट करण्याचा एक प्रयत्न केला गेला. परंतु हे म्हणून मी त्या दिवशी भाषणात बोललो की काहीतरी घडलं आहे. ते काय घडलं, कशामुळे घडलं, कुणामुळे घडलं, हे येणार काळ त्या बाबतीत सांगेल. परंतु आता शिवसेनेकडे अर्थात ठाकरे गटाकडे सीट गेली आहे खासदारकीची. पुन्हा पुढच्या वेळेस पुढच्या पाच वर्षानंतर ठाकरे गटाने दावा केला तर त्यावेळेस काँग्रेसचं अस्तित्वच संपुष्ट येणार सांगलीचे. बघा, जोपर्यंत विश्वजित कदम सांगली जिल्ह्यात राजकारण करतो आणि सांगली जिल्ह्याच्या जनतेच्या आशीर्वादाने मी पुढे समाजकारण, राजकारण, सांगली जिल्ह्याच्या लोकांची सेवा करत राहील. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आधार घेऊन ताकदीने मी जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करत राहील. मग काँग्रेस संपवण्याची भाषा कुणी करू शकत नाही. या ठिकाणी अनेक आले आणि अनेक गेले. इथं शिवसेनेने, ठीक आहे, महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून त्यांच्या बाबतीत आम्हाला आदर आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंबाबतीत आम्हाला आदर आहे, परंतु सांगलीच्या जागेबाबतीत भविष्यात कुणी हक्क सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे जे काय घडलं हे अपवादात्मक घडलेलं आहे. भविष्य काळातला हा प्रश्न उद्भवत नाही, हे मी ठाम भूमिकेत. विशाल पाटलांच्या कारवाईवरती देखील प्रश्नचिन्ह जो आहे तो अनेक नेत्यांकडनं निर्माण होताना पाहायला मिळतं. विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरला, परंतु अजूनपर्यंत देखील त्यांच्यावरती पक्षश्रेष्ठींकडनं कारवाई करण्यात नाही आली. शिस्तपालन समितीचे जे अध्यक्ष आहेत तुमचे पृथ्वीराज चव्हाण, ते म्हणतात की ही गोष्ट दिल्लीच्या दरबारी आहे, कारण की ही मोठी गोष्ट आहे म्हणून. खरं आहे, काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय पक्षामध्ये अशा कारवाई करायच्या असतील तर अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. ते सांगलीतनं मुंबईतनं आमच्या प्रभारीतनं दिल्लीत, असं ते टप्प्याटप्प्याने. काँग्रेसच्या नेत्यांना अजून विश्वास आहे का विशाल पाटील हे सांगलीची निवडणूक अपक्ष म्हणून जिंकतील म्हणून? त्यासाठी त्यांचं अजून त्यांच्यावरती कारवाई वेटण्याच्या नेत्यांचा विषय नाही आहे. मी सांगू इच्छितो, काही नेते आमचे निश्चितपणे ताकदीने तिकिटासाठी सांगली जिल्ह्याला काँग्रेसचं तिकीट मिळावं ह्यासाठी लढले. महाराष्ट्रातले नाना पटोले लढले, थोरात साहेब लढले, पृथ्वीराज चव्हाण साहेब आमच्यासाठी लढले, माझ्यासाठी लढले, हे सगळं मला मान्य. दिल्लीतले केसी वेणुगोपाल साहेब, चैनीतला साहेबसुद्धा लढले. म्हणून तर एवढं दिवस हा विषय सगळा ताणला गेला. महाविकास आघाडीने संयुक्तपणे सांगलीच्या जागेबाबतीत जे एकत्रित जाहीर केलं त्याला जवळजवळ 15 दिवस केले. आणि म्हणून या ठिकाणी आता मला वाटतं सांगलीच्या जनता, जसं इतर राज्यांमध्ये, देशामध्ये जनता ठरवते उमेदवार कोण तिथं खासदार झाला पाहिजे, कुठला पक्षाचा खासदार तिथं झालं पाहिजे, तसं सांगलीची जनता ठरवेल. खरं तर लोकसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे आणि लोक कुठेतरी काँग्रेसच्या बाजूने बोलताना दिसतात आहेत, परंतु काँग्रेसमध्येच अंतर्गत गटबाजी आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. कारण की वर्षा गायकवाड यांच्या लोकसभा उमेदवारीकरता विरोध म्हणून तुमच्याच पक्षातले 3-4 नेते एकत्र येऊन बैठका घेतात. नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, त्याचसोबत भाई जगताप, सुरेश शेट्टी, हे सगळेच राज्यातले नेते आहेत, माजी मंत्री राहिले आहेत, काही आमदार आहेत, खासदार आहेत, हे सगळे एकत्र एकवटतात. बघा, मुंबईचं राजकारण, मुंबई हे मोठं शहर आहे, प्रचंड मोठं शहर आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे. दिल्लीनंतर मुंबई शहर हे मोठं मानलेलं. मुंबईची लोकसंख्या प्रचंड मोठी आहे. वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक, महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक मुंबईचे नागरिक आहेत.
आणि म्हणून तिथलं समीकरण जरा वेगळं आहे. काँग्रेस पक्ष तिथं मजबूत आहे आणि थोडंसं असतात कधी कधी म्हणजे सिनियॉरिटीचा विषय असतो आणि ह्या बाबतीमध्ये काही कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांच्या भावना असतील तर ते पक्षश्रेष्ठी ऐकेल आणि पक्षश्रेष्ठी ऐकून घेऊन योग्य तो निर्णय देईल. मला असं वाटतं एकदा वर्षाताई गायकवाडांची उमेदवारी काँग्रेस पक्षाने जाहीर केल्यानंतर आज त्यासुद्धा आमदार राहिलेल्या आहेत, त्यासुद्धा कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रात चांगलं काम केलेलं आहे. एकदा पक्षश्रेष्ठी निर्णय जाहीर केल्यानंतर त्याच्यावर पुन्हा डिस्कशन असू नये असं मला वाटतं आणि इतर नेत्यांचं सुद्धा ऐकलं जाईल, त्यांनाही तो मान सन्मान दिला जाईल पक्षश्रेष्ठींकडनं, योग्य पद्धतीने त्यांनाही पुढे भविष्यात सांभाळलं जाईल. पण आता मला वाटतं लोकसभेची निवडणूक ही महत्त्वाची आहे आणि तिथे वर्षाताईंना काँग्रेस पक्षाच्या आणि शिवसेनेच्या लोकांनी मदत करून निवडून दिलं. एक शेवटचा प्रश्न आहे. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात आलेले होते आणि पुण्यात येऊन त्यांनी थेट शरद पवारांवरती टीका केली आहे. शरद पवारांचा उल्लेख त्यांनी भटकती आत्मा केली आहे, जी 45 वर्षांपासून भटकते. पुलतचं सरकार, काँग्रेसचं वसंतदादांचं सरकार पाडून पुलतचं सरकार आणलं असा देखील त्यांनी उल्लेख भाषणामध्ये केला. भटकती आत्मा हा उल्लेख त्यांनी केला आहे, वैयक्तिक टीका केली. नाही हे बघा, पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात जवळजवळ 50-55 वर्ष कार्यरत आहेत आणि पवारसाहेबांचा महाराष्ट्राच्यासाठी मोठं काम आहे, देशात मोठं काम राहिलेलं आहे आणि म्हणून अशा वयाच्या 83व्या वर्षी एखादी व्यक्ती आज झटत असेल, दिवसरात्र फिरत असेल, महाराष्ट्राच्या जनतेसाठी, त्यांच्या अस्मितेसाठी फिरत असेल, मला वाटतं कुणी त्यांच्यावर अशी व्यक्तिगत टीका करू नये, हे मला असं वाटतं ते योग्य राहणार नाही. आणि म्हणून पंतप्रधान मोदी जर असं काही बोलत असतील आणि बोलले असतील, कारण भटकते आत्मा कुणाला उद्देशून बोलले ते त्यांना माहीत, पण मला असं वाटतं की कुठेतरी पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे, कुठेतरी भाजप प्रचंड डिस्टर्ब झालेली आहे. अशा पद्धतीचं महाराष्ट्राचं वातावरण आज महाविकास आघाडीचं कौल त्यांना दिसून येतो. म्हणून असं काय बोललं जाते का ते आता येणारा काळ आणि हे सांगेल. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. विश्वजित कदम काँग्रेसचे नेते आहेत. सांगलीच्या लोकसभा जागेवरतून त्यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे की काहीतरी शिजत असेल, त्याचमुळे सांगलीची लोकसभेची जागा जी आहे ती काँग्रेसच्या हातातून गेलेली आहे, असं थेट रोखटोक मत जे आहे ते सांगलीच्या लोकसभेवरतून विश्वजित कदम यांनी आपल्याशी बोलताना केलेलं. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, कोल्हापूर. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.